हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मी क्रिएशन. आज आपण ही सुंदर अशी वुलन मॅट बनवायला घेतो आहे. पटकन होणारी आहे आणि आता अधिक महिना पण येतो आहे. अधिक महिन्यासाठी देखील हे गिफ्ट म्हणून खूप छान होईल. बघा, तर 3 वेगवेगळ्या साईजमध्ये मी बनवलेली आहे आणि याचं मी डिझाइन कसं काढायचं इथपासून पूर्ण तुम्हाला माहिती देते आहे. आणि वुलन मॅट असल्यामुळे अर्थातच आपल्याला त्याचं साहित्य लागणार आहे. फेदर वूल लागेल, त्यानंतर आपल्याला ग्लू गन लागेल, कात्री, कागद, पेन्सिल हे सगळं साहित्य लागेल. शिवाय बेस मटेरियलला तुम्ही रेक्झिन पण घेऊ शकतात किंवा तुम्ही कापडी कॅनव्हास देखील घेऊ शकतात त्याच्यासाठी. आता सगळ्यात पहिल्यांदा मी इथे कागद घेते आहे आणि कागदावरती मी 9 सेंटीमीटर अशी सरळ रेष काढलेली आहे. आता मी पाकळी बनवायला सुरुवात करते. एकच पाकळी बरं का. अशा पद्धतीने मी एकाच बाजूला असं हे काढून घेते आहे. माझ्या जुन्या व्हिडिओजमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं असेल. एकाच बाजूने मी हे काढून घेते. आता ही सोपी पद्धत आहे म्हणून मी हे अशा पद्धतीने तुम्हाला सांगते आहे. आता बघा, मी हे असं कट करून ना बरोबर तिचे जिथे रेष होती ना तिथे मी हे फोल्ड केलं आणि बरोबर तेवढंच मी असं कट करून घेते आहे. सो दॅट आहे ना माझी ही अशी पाकळी तयार झाली. बघा किती पटकन होणारी आहे आणि फोल्ड केल्यामुळे काय झालं, इक्वल झालं. आता पान करायला घेते आहे. पान करायला देखील मी अशीच रेष मारून घेतली आणि 8 सेंटीमीटरला 8 सेंटीमीटरच रेष काढलेली आणि अशी फक्त एका बाजूने कर्व्ह केलं होतं तिला. आता मी तसं पान करून घेतलं. आता त्याचप्रमाणे आता पुढे मी सर्कल तुम्ही काढू शकतात किंवा मी एक झाकण घेतलं डब्बीचं, त्याने मध्यंतरी मध्ये ठेवलं आणि ते गोल काढलं. त्याच्याभोवती मी आता अशा पाकळी ठेवणार आणि पान असं माझं वरती येणार. अशा पद्धतीने मी आता करणार आहे. बघा, आता हे झाकण ठेवूनच मी सर्कल काढलं, छोटंसं झाकण ठेवून डब्बीचं झाकण घेतलं. आता त्याच्याभोवती ही पाकळी काढणार आहे. पाकळीचा वरचा भाग थोडासा मी कट केला आणि असं मी फ्लॅट करून हे ठेवलं. इकडच्या बाजूने मी ही पाकळी काढून घेते आहे. असं सगळ्या बाजूने पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. त्या सगळ्या बाजूने अशा पाकळ्या काढायच्या आणि त्याच्या मधली मधली जी जागा आहे ना, त्याच्यामध्ये मी पान काढणार आहे. बघा, झालं किती सोप्पं. आता हे असं इथे मध्ये बरोबर ती पाकळीचं पण मी असं कट करून घेते बघा. तुमच्या समोरच केलं. त्याला काही फार विशेष काही लागत नाही आहे. अगदी पटकन होणार आहे. आता हे तुम्ही ही जी पाकळीचं डिझाइन आहे ना, हे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लहान-मोठं करू शकतात. म्हणजे छोटी पाकळी घेतली तर छोटं होईल डिझाइन. मोठी पाकळी घेतली तर मोठं फूल तयार होईल. आता इथे मध्ये मी ग्लू गन लावून घेतला आणि तिथे मी पिंक नाही, सॉरी, डार्क रेड कलरने मी गोल करून घेते आहे मध्ये आणि त्याच्याभोवती मी व्हाईट कलरने करून घेणार आहे. आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे, की फेदर वूलचं कसं करतात, मॅट वूलचं. हे आपण वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये नेहमी घेतलेलं आहे. तर आणि ज्यांना कोणाला माहीत नसेल, ज्या पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ बघत असतील वूलन मॅटसाठीचा, त्यांनी प्लीज आधीचे व्हिडिओज बघा. त्याच्यामध्ये कल्पना येईल किंवा याही व्हिडिओजवरनं कळेल तुम्हाला, की फेदर वूल लागते आणि ग्लूगनने अशा पद्धतीने खालती आपण रेष मारतो, ग्लूगन हे करतो आणि वरून आपण फक्त ती जी हे आहे, लोकर आहे, फेदर वूल जी आहे, ती वूल आपण अशा पद्धतीने लावून घेतो. वरच्या साइडने तिला चिटकवतो थोडक्यात ती. अशा पद्धतीने आपण हे चिटकवत जातो आणि असा मधला गोल मी तयार केला आणि इथे मी कट केलं. कट केल्यानंतर तिथे फेदर वूल असल्यामुळे ती तिथे अगदी छान व्यवस्थित चिटकते. तिथे काहीही दुसरं त्याच्यामध्ये होत नाही. आता याच्याभोवती मी एक येलो कलर देऊन घेते आहे. येलो कलरचं इथे ॲक्चुअली हे जे डिझाइन आहे ना, अशा पद्धतीने तुम्ही पिंक कलरही तयार करू शकता. सॉरी, पिंक कलरचं फूल तुम्ही तयार करू शकतात. आता डिझाइन मी तुम्हाला मुद्दाम दाखवते, कारण एक डिझाइन काढलेलं असलं, की आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कलरफुल आपण ह्या रांगोळ्या बनवू शकतो वूलन मॅट्स आणि अगदी सोप्या आहेत आणि अगदी ट्रेसिंग वगैरे काही म्हणजे अगदी काही गरजही नाही पडत काही-काही सोप्या-सोप्या यांना विकत घेण्याची. ह्या अशा सोप्या-सोप्या पद्धतीने छान ह्या वूलन मॅट्स तयार होतात. तर अशा पद्धतीने मी आता हे ग्लू गनच्या सहाय्याने लावून घेते आहे आणि मी ज्यांना सांगते, नेहमीच सांगत असते, की ग्लूगनने तुम्ही जेव्हा चिटकवत असतात, तेव्हा जरा काळजीपूर्वक चिटकवत जा. कारण ग्लू हा हॉट असतो, हॉट ग्लू गन असते ही. त्यामुळे त्याच्यावरती चटका लागतो. त्यामुळे त्याच्यावरती बरोबर लवकर ठेवा आणि असं करा. आता मी डार्क रेड कलरचं घेतलं होतं, त्यानंतर मी रेड कलरची वूल घेतलेली आहे आणि रेड कलरच्या वूलने मी आता पूर्ण हे करते. आता तुम्हाला मी एक पाकळी करून दाखवते आणि एक पानही करून दाखवते. त्यानंतरचं तुम्हाला अगदीच हे करता येण्यासारखं आहे. खूप सोप्पं आहे. ॲक्चुअली डिझाइन आली ना वूलन मॅटमध्ये, की बाकी पुढचं येतच. आता हे जे लेयर्स आहेत की नाही, हे मी जे लेयर्स दिलेले आहेत, हे लेयर्स आता मी इथे याच्यानंतर ऑरेंज कलर घेते आहे. तर हे लेयर्स तुम्ही तुमच्या मनाने अगदी निश्चितच हे देऊ शकतात. म्हणजे आता मी इथे याच्यानंतर ऑरेंज कलर घेते किंवा असे जे कलर्स मी वेगवेगळे घेईल, हे तुम्हाला अगदी करता येण्यासारखं आहे. त्याच पद्धतीने हा 1 लेयर द्यायचा आहे की 2 लेयर द्यायचा आहे हे देखील तुम्ही ठरवू शकता.
पण आता मी इथे एक लेयर घेतलेला आहेत. म्हणजे आधी डार्क मरून कलरचा एक घेतला, त्यानंतर रेड कलरचा घेतला आणि ऑरेंज कलरचे पण मी 2 किंवा 3 लेयर घेते आहे. आता हे मी जी बनवली आहे डिझाइन त्याचं दाखवलं आहे तुम्हाला. त्याचं मी तुम्हाला सांगते आहे. पण तुम्ही तुमच्या मनाने हे करू शकता तुमच्या आवडीनुसार. फक्त ग्लूगन डिझाइन कसं काढणं ह्या वूलन मॅट्समध्ये ते खूप इम्पोर्टंट असतं आणि डिझाइन यायला लागलं, की हे बाकी सगळं साधारणतः सगळ्यांनाच करता येतं आणि याचा बिझनेस करायचा असेल ना, तर खूप छान होतं. सध्या प्रचंड ट्रेंडिंग आहे आणि खरं सांगू का सणावाराला खूप बरं पडतं. कारण आता आपण अगदी न्यूक्लिअर फॅमिलीज झालेलो आहे. त्यामुळे काय होतं, रांगोळी पण काढा आणि सणा-समारंभाला आपल्याला अगदीच वाटतं, की रांगोळी काढायची आहे म्हणून. मग आणि शिवाय घरातलं देखील करा तेव्हा तेव्हा हे रांगोळ्या अगदी मुलांनी पण टाकली किंवा घरातल्या कोणीही टाकून दिल्या तरी छान होतं. बघा आणि आता मी इथे येलो कलर दिलेला आहे. गोल्डन येलो देते आणि मध्ये मग एकदम लाईट येलो आहे, याच्यापेक्षा लाईट येलो आहे गोल्डनपेक्षा तो देणार मी याच्यानंतर. आणि तेच मी मगाशी तुम्हाला म्हटलं ते, की आणि अशी छोटी-छोटी फुलं केलेली असली ना, म्हणजे फार मोठी नाही आणि खूप लहानही नाही. अशी फुलं केलेली असली, की आपण वेगवेगळ्या म्हणजे फुलं, पानं असं टाकू शकतो किंवा एक ह्या कलरचं, एक दुसरा पिंक कलरचा असं देखील आपण टाकू शकतो किंवा मध्ये काहीतरी दुसरं देखील लेयर दुसरा देखील रांगोळीचा पट्टा आपण ठेवू शकतो. बघा आता इथे मी येलो कलर देते आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मी एक पाकळी दाखवली कशी करायची. त्याच पद्धतीने तुम्ही सगळ्या पाकळ्या करून घ्या. आणि अगदी बिनधास्तपणे तुम्ही याचा बिझनेस करा. फक्त बेस मटेरियलला माझं अगदी छान सजेशन असेल तुम्हाला, की रेक्झिन वापरा. कारण रेक्झिनने छानपैकी तो बेस चांगला राहतो. त्यामुळे रेक्झिन वापरा. नाहीतर अदरवाईज बरेच मटेरियल्स मिळतात, पण जो ताठपण म्हणजे नंतर वळत नाही किंवा अ, नंतरही छान राहतं, तर ते आहे हे मटेरियल. रेक्झिन मटेरियलने अतिशय हे राहते रांगोळी. म्हणजे अगदी सुरुवातीला जी बनवली त्या रांगोळ्या देखील माझ्या तशाच आहे. कुठल्याही काठाच्या बाजूने वळत नाही, काहीही होत नाही. बघा ही मी दुसरी पाकळी बनवलेली आहे. आता हे पान देखील हे अशा पद्धतीने मी पान बघा सेम मी लावून घेते आहे पानाचं पण. जे मी पान काढलंय तिथे मी ग्रीन कलर लावून घेते. तुम्ही एकच ग्रीन कलर द्या किंवा 2 शेड जरी तुम्ही केल्या तरी देखील. मी तुम्हाला मुद्दामून दाखवते एका बाजूने नाही केलेलं आहे मी पाकळी आणि एका बाजूने मी पाकळी तयार केलेली आहे बघा. तरी देखील मी मुद्दाम तुम्हाला दाखवलं हे, की का बरं असं दाखवलं मी? कारण तुम्हाला ही कल्पना येईल, की कसं करायचं आहे म्हणून. आता ह्या बाजूने असं ग्रीन कलर आणि तसंच त्या साइडने देखील पाकळीच्या ह्या साइडने देखील असा ग्रीन कलर देऊन घ्यायचा आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा याच्यातली ही छान टिप आहे, की फर्स्ट लेयर जो आहे ना, आपण जी फिगर म्हणजे जी आकृती असेल ना, त्या आकृतीला धरून करायचा. म्हणजे स्क्वेअर असेल तर स्क्वेअर, पाकळी असेल तर पाकळीचा बरोबर जो आकार आहे, तो लेयर तसाच यायला पाहिजे. म्हणजे आता पानाचा आकार पहिला असाच आहे ना, तर पहिला एक लेयर तुमचा तसाच यायला पाहिजे. नंतर तुम्ही सरळ किंवा गोलाकार कसेही घेतलं तरी देखील चालेल. पण पहिले 1-2 लेयर जे आहेत, ते त्याच पद्धतीने येऊ द्या. म्हणजे ते पान सुंदर दिसतं दिसायला. इव्हन आपण स्क्वेअर किंवा गोलाकारामध्ये पण जेव्हा रांगोळ्या करतो चौकोनात गोलाकार त्याच्यामध्ये पण गोल, चौकोन त्याच पद्धतीने पहिला 1-2 लेयर येऊ द्यायचे. म्हणजे ते छान दिसतं दिसायला देखील. आता बघा एक पानही मी तुम्हाला मुद्दाम करून दाखवलं. साइडला मी पाकळी घेतली नाही, की तुमच्या ते लक्षात यावं आणि याच्यानंतर मी त्याच्या साइडला पाकळी घेणार आहे. तर ह्या पद्धतीने पानही करायचं आणि सगळं झालं, की बघा किती सुंदर दिसते आहे. याला मी आता जर आणि मोती देखील वापरते बघा. ही माझी झालेली आहे. आता मी एक छोटीशी जरीची लेस माझ्याकडे पडलेली आहे. ती देखील वापरते आणि मध्ये मोती लावते आहे बघा. ती देखील खूप सुंदर दिसते बघा. आता मी काय केलं, ही जर आहे ना, ही जर वापरते इथे आणि असं छोटीशी जरीची लेस आहे ती तिथे लावते आहे मी बघा. खूप सुंदर दिसते हे वापरल्यामुळे. त्याला असं छान सणा-समारंभाचं असं छान हे येतं. तर लाईट गेले माझे थोडेसे. पण बघा आता हे असं छान दिसतं. मध्ये असे मोती पण ठेवून दिलेत मी आणि ते देखील लावल्यानंतर ते देखील खूप सुंदर दिसतं बघा हे असं. ही जरीची लेस लावल्यानंतर खूप छान दिसतं आहे. तुम्ही देखील ही अशी लेस लावून बघा आणि अगदी सणाला खूप सुंदर दिसतं आणि मध्ये मोती लावा. तर तुम्ही ही करून बघा. ही माझी जरीची आयडिया तुम्हाला कशी वाटली तेही सांगा. चॅनलही सबस्क्राईब करा. मी मध्यंतरी तुम्हाला म्हटलं होतं जवळपास 97 लोकं बघतात. 87 टू 97 पण लोकं सबस्क्राईबच नाही करत. प्लीज सगळ्याजणी माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या आयडियाज आवडत असतील तुम्हाला तर शेअर करा जे कोणी करत असेल त्यांना. थँक यू. थँक यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग मी.